तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मनीषा हवालदारला सीबीआयने अटक केलेली आहे। ज्या सोसायटीमध्ये मनीषा हवालदार राहत होती त्या सोसायटीचे लक्ष्मी विभागाचे सेक्रेटरी वाईकर आपल्याबरोबर आहेत। किती वर्षांपासून मनीषा हवालदार जे आहेत ते तुमच्या सोसायटीमध्ये राहण्यासाठी? 23 वर्ष झाले। हां, त्यांचा काय परिचय होता का तुमच्याशी संपर्क? नाही, आमच्या त्या पूर्वी ट्रेझरर म्हणून मॅडम म्हणून त्या काम करत होत्या सोसायटीच्या। नंतर त्यांनी 8-10 वर्षापूर्वी त्यांनी ते राजीनामा दिला। त्यानंतर आता दुसरे ट्रेझरर आलेत आणि त्यामुळे आमचा संपर्क असायचा त्यांचं काम कायम। तुम्हाला कसं कळलं की मनीषा हवालदारला अटक झालेली आहे? तुमच्या सोसायटीमध्ये त्या राहतात, तुम्हाला कसं कळलं की ते टीव्हीवर जेव्हा बातमी तोपर्यंत तुम्हाला काय कल्पना? काहीच कल्पना नव्हती। नंतर मग मी जरा इन्क्वायरी केली आमच्या वॉचमॅन जे आहेत तर त्यांना ते म्हणले की अशी लोक इतके वाजता आली होती साधारण 11-12 वाजता आणि नंतर मग एक साधारण 6:30-7 वाजता त्यांना घेऊन गेले ते। म्हणजे काल दिवसभर घरात हां, चौकशी चालू होती त्यांची। काय काय घेतलं त्यांनी, काय जात एवढं कल्पना नाही आहे मला, पण लॅपटॉप वगैरे नेला असेल मला असं वाटतं किंवा बाकी। तुम्हाला काय कल्पना होती का की मनीषा हवालदार असं करतील, असं काही तुम्हाला वाटलं होतं का एवढी वर्ष तुमच्या? आमच्या इथं तर त्या एकदम सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड होत्या, तसं कधीही वाटलं नाही त्यांच्याकडनं असं काही होईल म्हणून। मग आता त्यांना सीबीआयने अटक केली। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये देशभरातले जवळपास 20-22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं होतं। या प्रकरणामध्ये त्यांचं नाव येणं, त्यांना अटक होणं ही दुर्दैवाची बाब नाही? हो आहे ना, जरूर इतक्या मुलांचं नुकसान झालं ते सगळ्यात म्हणजे दुर्दैवीच घटना आहे ही। पण आता हे कसं काय काहीच याबद्दल आपल्याला काही सांगू शकत नाही, पण आता जे झाले ते काय माहीत नाही। आता घरामध्ये कोण कोण असतं त्यांच्या? त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील असतात, मिस्टर असतात आणि दोन्ही मुलं अमेरिकेमध्ये शिकायला असतात। म्हणजे याच्या आधी गेल्या आठवड्यात किंवा काही 10-15 दिवसांपूर्वी काय सोसायटीचा संपर्क आला होता का त्यांच्याशी? का नियमितपणे आपल्या त्या शाळेत पण ते यायच्या जायच्या त्यांच्या आम्हाला सोसायटीचं खाली पार्किंग आहे तिथं भेटायच्या, गाडी घेऊन यायच्या काही, म्हणजे तसं कधी आम्हाला जाणवलं नाही त्यांच्याकडनं। आपण पाहतोय की मनीषा हवालदार जे आहे त्या सोसायटीमध्ये राहायच्या, त्यांच्याकडून असं काही होईल याची कल्पना आम्हाला नव्हती, मात्र काल अटक झाली हेच आम्हाला टीव्हीवरती कळलं, अशी प्रतिक्रिया सोसायटीच्या सेक्रेटरींनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरापर्सन सुशांत राऊत, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।